नमस्कार, जय हिंद सर्वांना। आजच्या लेक्चरमध्ये आपण पदावली हा चॅप्टर शिकणार आहोत। लक्षात घ्या, पदावलीचा अर्थ काय होतो। पद म्हणजे काय हो, संख्या। पद म्हणजे काय, संख्या। आणि वली म्हणजे काय, मालिका, म्हणजे संख्याची मालिका। आता पदावली चॅप्टरचे शिकण्याच्या अगोदर आपण कंसाची माहिती करून घेऊया। लक्षात घ्या, कंसाचे प्रकार एकूण 4 आहेत। लक्षात घ्या, कंसाचे प्रकार एकूण किती आहेत, 4 आहेत। सर्वात पहिल्यांदा आणि सर्वात छोटा जो कंस आहे त्याला म्हणायचं रेघीय कंस। दुसरा आहे साधा कंस, तिसरा आहे महिरपी कंस आणि चौथा आहे चौकटी कंस। पदावलीमध्ये ह्या 4 कंसाची माहिती प्रत्येक पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा वनरक्षक भरती असेल किंवा कंबाईन असेल, ही जी पदावलीची कंसाचे प्रकार आहेत ही माहिती पाहिजे। कारण पदावलीमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये एखादा तरी प्रश्न असतोच। आता लक्षात घ्या, आता आपण साधी पदावली पाहूया। अगोदर काय करूया, साधी पदावली पाहूया। लक्षात घ्या, आता साध्या पदावलीमध्ये एक साधं उदाहरण घेऊया आपण। लक्षात घ्या, 5 + 2 - 4 - 3 बरोबर किती, समजते। आता ह्या साध्या पदावलीमध्ये फक्त अधिक आणि वजाबाकी हे 2च चिन्ह आहेत, समजते का। आता लक्षात घ्या, आता या प्रकारचं गणित सोडवत असताना सुरुवातीला जे आहे ते सोडून घ्या। 5 आणि 2 किती हो, 7। 5 आणि 2 किती, 7 आलं का। वजा 4 आणि 3 जशाच तसं लिहा, वजा 4 - 3 लिहिलं का। आता लक्षात घ्या, 7 मधून 4 गेले किती राहिले हो, 7 मधून 4 गेले किती राहिले, 3 राहिले। 7 मधून 4 गेले 3 राहिले, 3 - 3 किती झाले, 0, समजते। आता दुसरं उदाहरण घेऊया आपण। लक्षात घ्या, आता थोडंसं गुणाकार आणि भागाकार याचं उदाहरण घेऊया आपण। लक्षात घ्या, 15/3 × 5 × 3 + 2 बरोबर किती। आता लक्षात घ्या, सुरुवातीला काय आहे, भागाकार आहे, गुणाकार आहे आणि बेरीज सुद्धा आहे। आता जेव्हा लक्षात घ्या, जर तुमच्या उदाहरणामध्ये भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी असेल तर सर्वात पहिल्यांदा काय करायचा, भागाकार करा, नंतर गुणाकार करा, नंतर बेरीज किंवा वजाबाकी। हे लक्षात घ्या, ह्या दोन्हीपैकी कोणतेही करू शकत्या, अगोदर ह्या दोन्हीपैकी कोणतेही करू शकत्या। पण जेव्हा सिरियल लावायचा नंबर येतो तो सुरुवातीला भागाकार, गुणाकार, वजा आणि अधिक या पद्धतीनं गणित सोडवायचं। लक्षात घ्या, सुरुवातीला काय, भागाकार आहे, समजतं का। आता लक्षात घ्या, 15/3 किती उत्तर येईल, 3×5 15/5 आलं, समजतंय का। 15/3 किती येईल उत्तर, 3×5 15/5 गुणिले 5 जसं तसं लिहा, गुणिले 3 + 2 जसं तसं लिहा, समजतंय का। आता 5×5 25, 25 त्रिक 75 म्हणजे 75 + 2 उत्तर काय येईल होतं, 77 येईल। उत्तर काय याचं, 77 आहे। आता लक्षात घ्या, दुसरा प्रकार घेऊया आपण, समजतं का एवढं। आता लक्षात घ्या, आता आणखी एक उदाहरण पाहू याचं। लक्षात घ्या, 3 × 2 + 12 3 × 2 + 12 वजा 20 गुणिले 3 बरोबर किती। आता लक्षात घ्या, या गणितामध्ये गुणाकार हे चिन्ह 2 ठिकाणी आहे, तर हे जे गुणाकार आहे सर्वात पहिल्यांदा काय करायचं, सोडून घ्यायचं। 3 × 2 किती झालं हो, 6 अधिक 12 जसं तसं लिहिलं का, वजा 20 त्रिक किती हो, 60 बरोबर, समजते का। आता सोडून घ्यायला 12 आणि 6 किती, 18 - 60, समजते। आता या 60 मधून 18 काढा, किती ते बघा, चला किती येते, 42, किती येते 42। आता तुम्हाला सांगितलं बेरीज आणि वजाबाकीमध्ये हे 18 म्हणजे काय, अधिक आहे, धन 18 आहे, हे 60 काय हो, ऋण 60 आहे। आता 18 म्हणजे अधिक 18 आणि वजा 60 ची काय होतं, हमेशा वजाबाकी होते। काय होते, हमेशा वजाबाकी होते।
लक्षात घ्या, वजाबाकीमध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्येला वगळलं जातं, वजा केलं जातं, पण चिन्ह कशाच लागतो वजाबाकीचं, म्हणजे उत्तर किती आलं -42. समजते का? या पद्धतीनं प्रत्येकाला सोडवता आलं पाहिजे. आता लक्षात घ्या, पुढचं पाहूया आपण. लक्षात घ्या, आता आणखी एक उदाहरण पाहूया आपण. 3 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 2 अधिक, लक्षात घ्या, अधिक 2 चौकटी कंसात 2 चौकटी कंसात 3 साध्या कंसात 5 गुणिले 2 5 गुणिले 2 अधिक 3 भागिले 3. समजते का हो? समजते का? आता या प्रकारचं गणित आहे. इथं चारही कंस आहेत. इथं पहिला कंस आहे, रेखीय कंस आहे, नंतर साधा कंस आहे, समजतंय का? नंतर कोणता आहे? चौकटी कंस आहे. आता अशा प्रकारचं जेव्हा तुम्हाला गणितामध्ये प्रश्न विचारतो तेव्हा तुम्हाला काय करायचं, सुरुवात पहिल्यांदा रेखीय कंस जो आहे त्याला पहिल्यांदा सोडवून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, 3 गुणिले 2 जसं तसं लिहा, अधिक हे 2 जसंच्या तसं लिहा, कंसात हे 3 सुद्धा जसं तसं लिहा. आता साध्या कंसात 5 गुणिले 2 अधिक, समजतंय का? अधिक पहिल्यांदा काय सोडून घ्यायचं, रेखीय कंस जो आहे त्याला पहिल्यांदा सोडून घ्यायचं. 3 भागिले 3 किती होतो? येते हो, 1 येते. नंतर साधा कंस, नंतर सर्वात पहिल्यांदा काय? मोठा कंस. समजतंय? आता लक्षात घ्या, आता कोणतं सोडायचं आपल्याला? आता रेखीय कंस झाला, दुसरा कोणता कंस आहे त्याच्यापेक्षा मोठा साधा कंस आहे, साधा कंस सोडून घ्या. आता 3 गुणिले 2 अधिक 2 चौकटी कंसात 3 कंसात 5 दोन्ही किती हो? 10. 5 दोन्ही किती? 10. 10 अधिक 1 किती हो? 11. साधा कंस खतम, वरून चौकटी कंस. समजतंय? आता लक्षात घ्या, सोडून घ्यायला. आता 3 गुणिले 2 अधिक 2 कंसात, आता साधा कंस जो आहे त्याला सोडून घ्या. इथं 3 आणि या ब्रॅकेटमध्ये काही चिन्ह नाही, म्हणजे कोणता आहे हो? गुणाकाराचा आहे. म्हणजे 11 तरी किती हो? 33. 11 तरी किती? 33. समजतंय? आता पुढे सोडून घ्या, 3 गुणिले 2 3 गुणिले 2 अधिक, आता कोणता कंस सोडायचा आहे आपल्याला? मोठा कंस, चौकटी कंस सोडायचा आहे आपल्याला. लक्षात घ्या, 33 गुणिले 2 किती झाले हो? 66. 33 गुणिले 2 किती झाले? 66. चौकटी कंस सुद्धा सुटला. आता समजतंय का? आता शेवटी काय राहिलं हो? 3 गुणिले 2 अधिक 66. आता लक्षात घ्या, आता फक्त एवढं शिल्लक आहे. मग सुरुवात पहिल्यांदा काय करणार? गुणाकार आहे तर गुणाकार करून घ्या. 3 दोन्ही किती हो? 6 अधिक 66. 66 आणि 6 किती हो? 72. म्हणजे या प्रकारचं तुम्हाला गणित असे आला असेल तर तुम्हाला अशा पद्धतीनं त्या गणिताला काय करावं लागेल? सॉल्व्ह करावं लागेल. समजतंय का? आता लक्षात घ्या, लक्षात घ्या. आता आपण अशा चारही टाईपचे गणित बघितलेले आहेत. आता एक वेगळ्या टाईपचं गणित पाहूया आपण. समजतंय का? ए स्क्वेअर काय म्हणतंय? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इक्वल टू किती म्हणतंय? 250. काय म्हणतंय? 250. आणि ए बी अधिक बी सी अधिक सी ए काय म्हणतंय? ए बी अधिक बी सी अधिक सी ए बरोबर किती म्हणतंय? हे 3. काय म्हणतंय? 3. लक्षात घ्या, तर ए बी सीची किंमत काढायची आहे. तर काय काढायची आपल्याला? तर ए अधिक बी अधिक सीची किंमत आपल्याला काय करायची आहे? काढायची आहे. समजतंय का? आता लक्षात घ्या, ए बी सीची किंमत काढत असताना कशा पद्धतीने काढायचं लक्षात घ्या मित्रांनो. आता लक्षात घ्या, ए बी सीची किंमत किती दिली हो तुम्हाला? 250 दिलेली आहे. लक्षात घ्या, आपण काय करू? ए अधिक बी अधिक सीचा वर्ग ह्याची किंमत काढू अगोदर.
समजतंय का? आता ह्याचं काय ते लक्षात घ्या. ह्याला आपण सुरुवातीला सोडवून घेऊ. काय तर बघा, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग, ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक 2 कंसात ए बी अधिक बी सी अधिक सी ए. समजतंय का? 2 कंसात ए बी अधिक बी सी अधिक सी ए. समजतंय? आता लक्षात घ्या, ए वर्ग बी वर्ग आणि सी वर्ग ह्याची किंमत आपल्याला किती दिली हो? 250. 250 लिहिलं का हो? जसं तसं 250 लिहा. अधिक आता लक्षात घ्या, ए बी अधिक बी सी अधिक सी ह्याची किंमत किती दिली आहे? आपल्याला 3 दिलेली आहे. म्हणजे 2 कंसात ह्याची किंमत ऑलरेडी आपला प्रश्न दिलेली आहे. 2 कंसात 3. चला, म्हणजे 250 अधिक बेत्रिक 6 किती हो? बेत्रिक 6 किती झालं? 256. आता लक्षात घ्या, ए अधिक बी अधिक सी ह्या कंसाचा वर्ग काय आहे? 256 आहे. कंसाचा वर्ग काय आहे? 256 आहे. हे आता दोन्ही साईडनं काय करू आपण? या वर्गमुळात ए बी सी चा होल स्क्वेअर आणि वर्गमुळात 256 हे ठेवू. म्हणजे आता लक्षात घ्या, ए बी सीचा कंसाचा वर्ग आहे, ह्याचा वर्गमूळ केला असता काय होतं? येतं हो, ए अधिक बी अधिक सी बरोबर वर्गमुळात 256 म्हणजे काय हो? 16. येते का? म्हणजे ए बी सीची किंमत किती आली हो? 16 आहे का पर्यायामध्ये? बघा, पर्याय क्रमांक 1. समजतंय? आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. लक्षात घ्या, एकदम सोपा आहे. आपण अगोदर सुद्धा एक जो पार्ट आहे तो आपण पदावलीचा घेतलेला आहे. हां, आता पुढचा टाईप घ्या. काय म्हणतं? 1/2 अधिक 1/4. लक्षात घ्या, 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8 अधिक 1/16 अधिक 1/16 अधिक डॅश 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 बरोबर किती? आता लक्षात घ्या, इथं काय होतंय? ही जी संख्या आहे समजा, आता इथं लक्षात घ्या, इथं कशा पद्धतीनं असेल? लक्षात घ्या, इथं कशा पद्धतीनं असेल? 1चं असेल, 1चं अर्ध झालं, परत ह्या 1/2चं अर्ध झालं, परत 1/4चं अर्ध झालं, परत 1/16 म्हणजे 1/8चं अर्ध झालं. समजतंय का? म्हणजे इथं प्रत्येक संख्या काय त्या अलीकडच्या संख्येच्या दुपटीनं काय होत आहे? कमी होत आहे, अर्धी होत आहे. तर ह्याच्यासाठी एक मित्र सूत्र आहे. लक्षात घ्या, काय फॉर्म्युला? लक्षात घ्या. आता ह्याची काय करायची हो? आपलं बेरीज करायची. काय करायची आहे? बेरीज. म्हणजे एकूण संख्याची बेरीज, म्हणजे बेरीज बरोबर, लक्षात घ्या, एकूण संख्याची बेरीज बरोबर बी कंसात 1/1 - 8 बी छेद 1 - 8. समजतंय का? आता लक्षात घ्या, बी म्हणजे काय हो? हे बी जे आहे, हे बी आहे ज्या संख्येमध्ये, म्हणजे बी म्हणजे काय? ज्या पटीमध्ये संख्या कमी होत चालल्यात. आता बी म्हणजे किती पटीनं कमी होत आहे तो? म्हणजे 1/2 या पटीमध्ये काय? ही ज्या संख्या आहे ते कमी होत आहेत. आणि आर म्हणजे काय? लक्षात घ्या, आर म्हणजे काय हो? पहिले पद. आर म्हणजे काय? हे पहिले पद. समजतंय का? आर म्हणजे काय? पहिले पद. बी म्हणजे काय? कोणत्या पटीमध्ये संख्या कमी होत आहे तो? लक्षात घ्या. आता कोणत्या पटीमध्ये कसं ओळखायचं? लक्षात घ्या. आता 1/2 आहे, 1/2 आपण काय गुणिले 1/2 करू, किती आलो? म्हणजे 1/4 झालं का? म्हणजे 1/2 हा किती, म्हणजे किती पटीनं कमी होत आहे. तुम्हाला वाटत असेल हे छेद वाढत आहे म्हणजे संख्या वाढत आहे. नाही, छेद वाढत आहे आणि अंश सारखा राहत आहे, म्हणजे ते जी व्हॅल्यू आहे त्याची किंमत काय? कमी होत आहे. समजते का? म्हणजे 1/2 गुणिले 1/2 म्हणजे किती आलो? 1/4. परत 1/4 गुणिले 1/2 करा, किती आलं? 1/8 आलं का हो? म्हणजे ही जे सर्कल आहे, लक्षात घ्या, ही जी संख्या आहेत हे 1/2 पटीनं वाढत आहेत. समजते का? म्हणजे बी म्हणजे काय हो? हे किती ज्या पटीमध्ये संख्या वाढत आहे ती व्हॅल्यू. आर म्हणजे काय? ही पहिली संख्या. आता चला किमती ठेवा. बी म्हणजे किती हो? 1/2 छेद 1 मायनस आरची किंमत किती हो? पहिलं पद किती आहे? 1/2.
चला सोडवून घ्या आता. काय तर बघा 1/2 छेद 1/2 छेद बेक बे बेक बे मायनस 1 तिरपा गुणाकार करा बेक बे. आता ह्याचा छेद काही नाही म्हणजे काय 1 आहे म्हणजे 1 1 1 2 - 1/2. आता काय तर बघा 1/2 छेद 2 मधून 1 गेलं किती राहिलो 1 राहिलं आणि छेद 2 जशा तसं म्हणजे 1/2 भागिले 1/2 उत्तर किती येईल ह्याचं 1 येईल. आहे का उत्तर पर्यायामध्ये? यस आहे. समजतंय का? तुम्हाला अशा प्रकारचं जर गणित आलं तर चुकायचं नाही. हे सूत्र लक्षात ठेवा. हे सूत्र काय लक्षात घ्या. परत एकदा सूत्र सांगतो. काय सूत्र आहे? अशा एक सायमल्टेनियसली एक संख्या दुसऱ्या संख्येच्या जे एका संख्येच्या सारख्या संख्येच्या पटीमध्ये तुम्हाला कमी होत असेल किंवा वाढत असेल कमी होत असेल किंवा वाढत असेल तर हे सूत्र वापरा. सूत्र काय लक्षात घ्या b/1 - r. आता b म्हणजे काय ज्या पटीमध्ये संख्या वाढते किंवा कमी होते. समजतंय का? आणि r म्हणजे काय? r म्हणजे काय पहिली संख्या. समजतंय का? पुढचं पाहूया आपण आता. लक्षात घ्या काय म्हणतंय 36चे 1/6. लक्षात घ्या काय म्हणतंय 36चे 1/6 36चे 1/6 भागिले 2 + 3 भागिले 2 + 3. लक्षात घ्या जेव्हा च चा हे गणितामध्ये येतं जेव्हा च आणि चा गणितामध्ये येतं त्याचा अर्थ काय होतो तिथं काय आहे मल्टिप्लिकेशन आहे काय आहे गुणाकार आहे. आता लक्षात 36चे 1/6 म्हणजे काय हो 36 गुणिले 1/6 भागिले 2 + 3. समजते का? आता सोडून घ्यायला काय ते हो ह्याचा छेद काही नाही म्हणजे काय 1 आहे. 36चा छेद काही नाही म्हणजे काय 1 आहे. सोडून घ्या 6 × 1 = 6 6 × 6 = 36 आलं का हो म्हणजे 6 गुणिले 1 भागिले 2 + 3 6 1 किती हो 6 6 1 6 भागिले 2 + 3. आता 2 न 6ला भागाला किती झाला 42 6 3चा भाग बसला 3 + 3 उत्तर किती येलो 6. आहे का पर्यायामध्ये उत्तर? आहे. समजतंय का? हे अशा प्रकारे जेव्हा चा किंवा ची येतं किंवा चे येतं तेव्हा हमेशा काय असतो हो गुणाकार असतो. लक्षात घ्या. आता पुढचं गणित घेऊया आपण. लक्ष द्या काय म्हणतंय 50/x. काय म्हणतं लक्षात पुढचं गणित घ्या 50/x 50/x बरोबर x छेद बरोबर x. लक्षात घ्या बरोबर x छेद 12.1/2 समजतंय. तर काय म्हणतंय x ची किंमत काढायची आपल्याला. तर काय काढायची आपल्याला x ची किंमत काढायची. आता लक्षात घ्या x ची किंमत कशा पद्धतीने काढायचं. आता हे काय हो पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. काय आहे हे 12 पूर्णांक आहे 1/2 काय अपूर्णांक आहे. ह्याचा अगोदर काय करायचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्या. लक्षात घ्या 50/x जसं तसं लिहा बरोबर x बरोबर x छेद 12 2 किती हो 24 12 2 किती 24 24 + 1 किती झालं 25/2. समजतंय का? एवढं समजतंय. आता लक्षात घ्या आता पुढे कसं सोडायचं 50/x जसं तसं लिहा 50/x जसं तसं लिहा. आता लक्षात घ्या ह्या x छेद काही नाही म्हणजे काय हो काही नाही म्हणजे काय आहे 1 आहे. काही नाही म्हणजे काय आहे 1 आहे. म्हणजे लक्षात घ्या x/1 असं लिहू शकतो आपण गुणिले आता हे छेदामध्ये जे 25/2 आहे ह्याला उलट करा काय ते हो 2/25 2/25. समजते का? सोडवून घ्या आता 50/x बरोबर 2x अंशाचा गुणाकार छेद 25 समजते एवढं. आता लक्षात घ्या आता काय करा लक्षात घ्या हे काय हो छेदामध्ये इकडे जाऊन कशामध्ये जाईल अंशामध्ये जाईल.
आता छेदामध्ये म्हणजे भागाकारामध्ये आहे, इकडे जाऊन काय होईल गुणाकारामध्ये होईल, लक्षात घ्या. आणि हे जे 25 आहे इकडे येऊन काय होईल गुणाकारामध्ये जाईल, इथं कशामध्ये आहे भागाकारामध्ये आहे. म्हणजे 50 गुणिले 25, 50 गुणिले 25 बरोबर 50 गुणिले 25 बरोबर x गुणिले 2x, x गुणिले 2x. आता लक्षात घ्या 25 पाचा किती हो 1,600, 25 पाचा 1,600, 0 चे 0 1250 आलं बरोबर x गुणिले 2x किती आलं 2x वर्ग. समजतंय का, x गुणिले 2x किती आलं 2x वर्ग, एवढं समजतंय. आता लक्षात घ्या आपण इथं सोडून घेऊ. आता 1250 बरोबर 2x वर्ग. आता लक्षात घ्या हे 2 आणि x मध्ये काय आहे हो गुणाकार आहे, 2 आणि x मध्ये काय आहे गुणाकार आहे. आता 2 जेव्हा ह्या बरोबरच्या अलीकडे येईल तेव्हा काय होईल हो भागाकार होईल. म्हणजे 1250/2 बरोबर x वर्ग. चला भागाकार करा, बेक बे बेसख 12 25 दोन्ही 50 म्हणजे किती आलं भागाकार, म्हणजे x वर्ग बरोबर किती आलं 625, x वर्ग बरोबर काय आलं 625. आता दोन्ही साईडला काय करा वर्गमुळात ठेवा, दोन्ही साईडला काय करा वर्गमुळात ठेवा. म्हणजे x बरोबर उत्तर केलेले आहे वर्गमुळामध्ये x वर्ग म्हणजे काय हो x, वर्गमुळामध्ये x वर्ग म्हणजे काय x वर्ग, म्हणजे x बरोबर वर्गमुळात 625 उत्तर किती येईल हो 25 आहे का बघा पर्यायामध्ये, यस आहे. समजतंय का. या प्रकारे तुम्हाला प्रश्नाची योग्य मांडणी करून तुम्हाला प्रश्न सोडवता आला पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही शॉर्टकटने सुद्धा सोडवू शकता, फक्त हे जे तुम्हाला जे समजायच्या दृष्टिकोनामधून तुम्हाला शून्यामधून शिकवत आहे तुम्हाला समजलं पाहिजे. डायरेक्ट जर मी शॉर्टकट देत बसलो तर तुम्हाला ते प्रश्न सुटणार नाही, अवघड वाटेल, कठीण वाटेल आणि समजणार नाही. आता लक्षात घ्या काय म्हणतंय, पुढचं उदाहरण घेऊया. लक्षात घ्या 2.2 लक्षात घ्या काय म्हणतंय 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2 अधिक 3.8 काय आहे 3.8 गुणिले 3.8 गुणिले 3.8 गुणिले 3.8 छेद काय म्हणतंय लक्षात घ्या 0.2 गुणिले 0.2 वजा 0.2 वजा 0.2 गुणिले 3.8 गुणिले 3.8 गुणिले 3.8 अधिक लक्षात घ्या अधिक काय म्हणते 3.8 गुणिले 3.8 बरोबर आहे, यस. आता लक्षात घ्या इथं काय हो, इथे काय आहे 0.2चं किती आवृत्ती आहे, तर 3 आवृत्ती आहे. म्हणजे 0.2चा क्यूब अधिक 0.2चा क्यूब अधिक 3.8चा क्यूब छेद. लक्षात घ्या छेद 0.2चा वर्ग 0.2चा वर्ग वजा लक्षात घ्या हां वजा 0.2 गुणिले 3.8 अधिक 3.8चा वर्ग. समजते का, एवढं समजते. आता लक्षात घ्या आता काय करायचं आपल्याला सोडवून घ्यायचं आहे. आता सोडवून कशा पद्धतीने घ्यायचं लक्षात घ्या. आता हे जे वरचं जे गणित आहे हे जे क्यूब आहे आपण ह्याला एक वेगळ्या पद्धतीने मांडू शकतो. आता कशा पद्धतीने मांडू शकतो लक्षात घ्या 0.2 समजतंय 0.2 अधिक 3.8 0.2 अधिक 3.8 कंसात 0.2चा वर्ग अधिक 0.2 गुणिले 3.8 अधिक 3.8चा वर्ग छेद. समजतंय का, छेद काय हो लक्षात घ्या 0.2चा वर्ग अधिक 0.2 गुणिले 3.8 अधिक 3.8चा वर्ग. समजतं का 3.8चा वर्ग
आहे का हो इथं हे वरचं आणि हे सारखं आहे का हो, म्हणजे हे कटलं राहिलं काय हो 0.2 गुणिले 3.8, तर उत्तर किती येईल हो 4.0, म्हणजे उत्तर किती येईल तुमचं 4 आहे का पर्यायामध्ये, यस आहे 4.0. समजतंय का, म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला आता लक्षात घ्या हे ह्या प्रकारचे सूत्र आहेत तुम्हाला वर्गमूळ आणि एकचल समीकरण या चॅप्टरमध्ये काय करू आपण हे सर्व शिकू. लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. आता पुढच्या प्रकारचं गणित घेऊ. लक्षात घ्या आज जे शिकवत आहे हे पदावलीचा पार्ट 2 आहे. समजतंय का, लक्षात घ्या. आता पुढचा पर्याय घेऊ आपण 4 गुणिले 4. काय म्हणतंय 4 गुणिले 4 वजा 4 गुणिले 2 वजा 4 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 2 छेद 4 गुणिले 4 गुणिले 4 4 गुणिले 4 गुणिले 4 अधिक 2 गुणिले 2 गुणिले 2. जसं पाठीमागचं गणित होतं त्याच पद्धतीने हे सुद्धा गणित आहे. लक्षात घ्या. आता काय म्हणते इथं सोडून घ्या 4चा वर्ग वजा 4चा वर्ग वजा 4 दोन्ही किती हो 8 अधिक 2चा वर्ग. समजते 2चा वर्ग छेद काय म्हणते 4चा घन अधिक 2चा घन. आता ह्या 4चा घन आणि 2चा घनला आपण कशा पद्धतीने मांडू शकतो लक्षात घ्या 4 अधिक 2 कंसात 4चा वर्ग अधिक 8 अधिक 2चा वर्ग या रूपामध्ये सुद्धा मांडू शकतो. आता लक्षात घ्या आता ह्याचं जरी उत्तर ह्या 4चा घन अधिक 2चा घन ह्याचे आपण सोडून घेतलं उत्तर काढलं आणि इकडचा गुणाकार करून सुद्धा उत्तर काढलं तर उत्तर काय तो सेम येतं. समजतंय का. आता लक्षात घ्या ही जी मांडणी आपण ह्या खालचा जे छेदामधील जे घन आहे ह्याची मांडणी ह्या पलीकडच्या प्रमाणे काय करू आपण करून घेऊ. आता लक्षात घ्या 4चा वर्ग वजा 8 अधिक 2चा वर्ग छेद लक्षात घ्या इथं काय येते वजा येते. समजतं का छेद 4 अधिक 2 कंसात 4चा वर्ग वजा 8 अधिक 2चा वर्ग. समजतंय का. आता लक्षात घ्या सोडून घ्या काय लक्षात घ्या हे कटलं म्हणजे 1/8 हेच काय 1 काय आलं ह्याचं उत्तर आलं. समजतंय का काय उत्तर आलं 1/6. समजतंय का हे कटलं आणि हे कटलं पूर्ण 4 अधिक 2 किती हो 6. हे वर 1 आलं आणि खाली छेदामध्ये किती 6 आलं. समजतंय. आता लक्षात घ्या पुढचं एक गणित घेऊ आपण. आता वेळ होत आलेला आहे. लक्ष द्या पुढचं एक गणित पाहूया आपण. काय म्हणतंय 1 अधिक लक्ष द्या पूर्ण 1 अधिक 1 छेद 1 अधिक 1/4. आता असं जर गणित असेल सर्वात पहिल्यांदा काय करायचं ह्या खालच्या भागाला सोडून घ्यायचं. समजतंय का. आता कसं सोडवायचं लक्षात घ्या हे 1 अधिकचं आहे जशातच लिहा 1 अधिक हे सुद्धा 1 जे अंशामधलं आहे ते जशातच लिहा. आता खालचं सोडवा 4 1 किती हो 4 1 4 4 1 4 4 1 4 आणि 4 आणि किती हो 4 1 4. समजतंय का तिरपा गुणाकार केला 4 आलं. आता ह्याचा छेद काही नाही म्हणजे 1 आहे 1 1 किती अधिक 1 छेद 4. समजतंय का सोडून घ्या आता परत ह्याला म्हणजे 1 अधिक 1 छेद 4 ने किती हो 5 छेद 4. समजतंय एवढं आलं. आता लक्षात घ्या 1 अधिक आता ह्याचा छेद काही नाही म्हणजे काय हो 1 आहे. ह्या वरच्या अंशाचा छेद काही नाही म्हणजे काय 1 आहे. लक्षात घ्या म्हणजे 1/1 गुणिले ह्याला काय करायचं 4/5 करा. समजतंय का म्हणजे 1 अधिक 4 1 4 अंशाचा गुणाकार छेदाचा गुणाकार 5 1 5. समजतंय का 1 अधिक 4/5 आलं. आता असं जेव्हा गणित असेल त्या कशा पद्धतीने सोडायचं बघा 5 1 5 5 1 तिरपा गुणाकार 5 1 5
ह्या एकचा छेद काही नाही म्हणजे काय एक आहे, 4 एक 4 म्हणजे 5 अधिक 4 छेदाचा गुणाकार 5 म्हणजे किती आलो 9/5 ह्याच्या गणिताचं काय आलं उत्तर आलं आहे का 9/5 आहे. समजतंय. आता पुढचं गणित घ्या. आता आणखी एक गणित सोडूया आपण, नंतर इथे स्टॉप करू. लक्षात घ्या काय म्हणतंय, सोपं आहे पुढचं गणित. हां 69,842 69,842 गुणिले 69,842 वजा 30,158 30,158 गुणिले 30,158 छेद 69,842 69,842 वजा 30,158 30,158. आता लक्षात घ्या हे कोणत्या प्रकारचं गणित आहे अगोदर हे पाहून घ्या. समजतंय का. लक्षात घ्या काय करायचं, हे काय हो 69,842 चा वर्ग वजा 30,158 चा वर्ग छेद काय आलं हो 69,842 वजा 30,158. आता सोडवा. ह्याचे अवयव पाडा. अवयव कसे पाडायचे लक्षात घ्या. अवयव कसे पाडायचे, 39,842 अधिक 30,158 कंसात, ह्याला काय करायचं कंसात. आता ह्या कंसाचा आणि पुढच्या कंसाचा गुणाकार होतो. पुढच्या कंसाचा काय होतो गुणाकार होतो. 39,842 वजा 30,158 छेद काय ते हो जसं तसला 69,842 वजा 30,158 आहे का हो. 69,842 वजा 30,158 समजते का. हे कंस कटला हे कंस कटला म्हणजे उत्तर किती आलं हो 39,842 अधिक 30,158 ह्याचं काय आलं याचं उत्तर आलं. करा बेरीज ह्याची. समजतंय. आता पुढचं उदाहरण घेऊया आपण. आपल्यापाशी वेळ कमी आहे मित्र हो. फास्ट पुढचं गणित घेऊया. हां जर आपण लक्षात घ्या एकदम फास्ट घेऊया आपण. आता जर आपण 20 - 5 जर आपण 20 - 5 गुणिले 3 20 - 5 गुणिले 2 अधिक 3 काय म्हणते गुणिले 2 अधिक 3 वजा 18 भागिले 9 ला बरोबर सोडू तर आपल्याला काय उत्तर मिळेल लक्षात घ्या. हे काय प्रश्न आहे. आता उत्तर काय मिळेल लक्षात घ्या. आपल्याला 20 वजा 5 गुणिले 2 आहे. सुरुवातीला काय गुणाकार आणि भागाकार हे आपल्याला प्रायमरी म्हणजे पहिल्यांदा हे काय करावं लागेल आपल्याला सोडवावं लागेल. लक्षात घ्या 20 वजा जसं तसं लिहा 5 गुणिले 2 किती हो 10 5 गुणिले 2 किती 10 अधिक 3 वजा 8ला 9 भागा किती आलं 9 दोन्ही 18 समजते. आता लक्षात घ्या ह्याचं साध्या रूपामध्ये मांडणी झाली. 20 मधून 10 गेले किती राहिले 10 अधिक 3 वजा 2 10 तरी किती 13 वजा 2 म्हणजे उत्तर किती 11 आहे का उत्तर बघा. यस समजतंय का. तर मित्र हो आज पदावली हा चॅप्टर आपण इथेच थांबूया. धन्यवाद सर्वांना. काही जरी पदावली चॅप्टरच्या बाबतीत प्रश्न असतील तर कमेंट करा. चला.